नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 जुलै दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला मान्सूनचा जो वेग आहे मित्रांनो, तो महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला वाढलेला दिसून आलेला आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज रोजी दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागाकडून। या ठिकाणी मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार, मुंबई उपनगर, माथेरान, त्यानंतर लोणावळा आहे, महाड आहे, भोर आहे, मुरुड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये, कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, कराड आहे, विटा, वडूज, सातारा, भोर, त्यानंतर पुणे, चाकण, त्यानंतर दोंड, इंदापूर, बारामती, जुन्नर, अकोले, नाशिक, पेठ, घोटी, मनमाड, श्रीरामपूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे साक्री आहे, नंदुरबार आहे, शिरपूर, धुळे, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, चोपडा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेवगाव, बोदवड, त्यानंतर बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, रावेर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मित्रांनो आपण वळूया, इकडं श्रीरामपूर आहे, राऊरी आहे, गोदेगाव आहे, लोणी आहे, कोपरगाव, संगमनेर, वैजापूर, गंगापूर, त्यानंतर भागूर, पाथर्डी, त्यानंतर कडा, कर्जत, शिरगोंडा, दौंड, त्यानंतर बारामती, इंदापूर, करमाळा, त्यानंतर परांडा, भूम, लोणीघाट, बार्शी, वैराग, मोहोळ, पंढरपूर, सोलापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं धाराशिव आहे, कळंब आहे, कैज आहे, लोणीघाट आहे, त्यानंतर अंबेजोगाई आहे, परळी, वैजनाथ आहे, लातूर, औसा, लोहारा, नलदुर्ग, उमरगा, निलंगा, त्यानंतर वडवानी, माजलगाव, पाथरी, शेलू, परतूर, अंबड, गेवराई, बीड, कैज, त्यानंतर अंबड, जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, भोकरदन, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर सिल्लोड आहे, जामनेर, पाचोरा या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बोलूया मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेडमध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो नांदेड आहे, त्यानंतर पूर्णा आहे, बसमत आहे, अर्धापूर, कंधार, मुदखेड, नायगाव, पेठउमरी, भोकर, हिमायतनगर, धर्माबाद, भैसा, अर्धापूर, औंढा, नागनाथ, हिंगोली, शेनगाव, रिसोड, जिंतूर, परभणी, शेलू, मंठा, पाथरी, त्यानंतर परतूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, मोताळा, नांदुरा, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद, जानेफळ, मेकर, बाळापूर, तेलारा, अकोला, पाटी, अकोट, पातूर, दर्यापूर, मूर्तिजापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची सरी आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, रिसोड आहे, त्यानंतर मंगरुळपीर, कारंजा, लाड, दारवा, डिग्रस, नेर, त्यानंतर उमरखेड, पुसद, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, पुलगाव, त्यानंतर इथं किनवट या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे मोजरी आहे, मोर्शी आहे, आष्टी, वरुड, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, अमरावती, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, अंजनगाव, सुरजी, नांदगाव, खंडेश्वर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वरुड आहे, पांडुर्णा आहे, नरखेड आहे, काटोल आहे, त्यानंतर वर्धा, हिंगणघाट, सावनेर, धवलपूर, त्यानंतर रामटेक आहे, मौंडा आहे, नागपूर आहे, उमरेड आहे, भंडारा, तुमसर, तिरोरा, त्यानंतर साकोली, वाराशिवनी, गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, आरमोरी, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, चमरोशी, पोबुर्णा, गोंडपिंपरी, चंद्रपूर, राजुरा,
त्यानंतर इकडे चिमूर, भद्रावती या संपूर्ण पूर्व विदर्भाचा जो पट्टा आहे मित्रांनो, या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो